मुंबई हादरली. 7 वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षा रक्षकाचा अत्याचार. पायधुनी परिसरात संतापाची लाट. या घटनेने काही काळापूर्वी घडलेल्या नसरापूर प्रकरणाची क्रूर आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात अवघ्या 7 वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर एका नराधम सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत स्थानिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. दुपारची वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने पालकांनी तिचा शोध सुरू केला. परिसरातील नागरिकांसह आईने शोध घेतला असता दिल्ली स्टँड परिसरातील एका गोदामाच्या पोटमाळ्यावर मुलगी अत्यंत गंभीर आणि रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. मुलीची ही भयावह अवस्था पाहून उपस्थित नागरिक हादरले. त्याच गोदामात तैनात असलेल्या 32 वर्षीय सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. या मुलीला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पायधुनी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संतप्त जमावाने आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक पायधुनी पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी घोषणाबाजी करत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली. काही काळ या परिसरात वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने अतिरिक्त कुमक तैनात केली आणि या जमावाला शांत केलं. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना DCP विजयकांत सागर म्हणाले, या आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरोधात लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मुलीवर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे मुंबईकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कायदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना समाजाला हादरून सोडणारी आहे. सध्या या आरोपीला न्यायालयात हजर करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळावी हीच सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.